मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे निमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णु हरी सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकः. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम्. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजय मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आत्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठ कटयधीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे तिष्ठन्त मानन्यकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओं शांतिगिरिय नमो नमः. अनुठार्थींनी आपली माळ पूर्ण करायची आणि बसताना कसं बसायचंय जप करताना सुद्धा कसं बसलं पाहिजे म्हणजे चुकीचं काम करायचं लक्षात घ्या. आपण इथे सर्वजण त्यासाठी आलेला आहात काहीतरी मिळावं काहीतरी प्राप्त व्हावं. पुण्याची शिदोरी आपल्या पदाला किंवा आपल्या गाठीला आपल्याला मित्र बांधून द्यायचं. जगद्गुरु जनशांती जनशांती धर्म सोहळा. धर्मसोहळा त्या सोहळ्याच्या अंतर्गत 16 वार्षिक परंपरेचा नागपंचमी आणि त्या नागपंचमी सोहळ्यामध्ये नंददीप असेल कारण की हस्त्रीजप साधना असेल अभिषेक असेल की अजून 2 राहिले वाटत आहे ना ज्यांनी छापलं त्यांच्या अजून डोक्यात प्रकाश पडला निवार आपण छापलं आणि त्यांच्या लक्षातच आलं ना की आपण कशाला छापलं. म्हणून माझ्या या सांगितल्यामध्ये या सोहळ्यामध्ये आपण बघा एक थोर संत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या सोहळ्याला आलेला आहोत. म्हणून ज्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे अशा ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी अर्थात निष्कामपूर्व विश्वयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी अर्थात बाबांची चरित्र साष्टांग धरून करूया. या भूमीतील जे मुख्य देवता आहेत त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग तद्वतच श्री संत नृत्यनाथ महाराजांची संजीवनी समाधी संत आणि भगवंत तसं निलंबिका माता इकडे ज्योतिर्लिंगाच्या त्र्यंबकराजा समानच असलेलं ब्रजेश्वर महादेव अशा देवदेवतेचं वंदन करूया व मातेला वंदन करूया.
आणि पवित्र बघा भूमी लावून करी आजच महाराजांच्या मोक्षभूमी काय सांगितलं, मोक्षभूमी या भूमीचं वर्णन करताना सांगत होते लक्षात. अशा भूमीमध्ये कोणतरी पुण्य बघा आपल्याला उदायला आलं आणि म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अशा या उपस्थितामध्ये जसे बाबांचे परमत असलेले आमचे श्री स्वामी परमेश्वरगिरी महाराज, त्याप्रमाणे स्वामी आपले विवेकानंद महाराज, त्याप्रमाणे उपस्थित असलेली समजा आपले माऊली बाबा, रवींद्रानंद महाराज इथे आहे. हा असं मागणी भाषा आहे ना, पुढे व्हायचं पुढे जरा बरं. हा इकडं डिसिप्लिन असणं फार गरजेचं लक्षात. आपण नेहमी डिसिप्लिन मध्ये राहील. त्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व या सोहळ्यामध्ये विविध प्रकारची सेवा करणारे सर्व सेवक, कोणती जरी सेवा केली बघा त्याचं पुण्य काय सार त्याचं बघा पुण्यच पदरमध्ये प्रत्येकाचे पडणार आहे. फरक एवढाच आहे. तसं कलेक्टरला जास्त पेमेंट राहतं, त्याच्यापेक्षा कमी कोणाला राहतं तहसीलदार, तहसीलदारपेक्षा ग्रामसेवक तलाठी अशा वर्षात आहे की नाही. प्रशासकीय व्यवस्था सर्व शासनाचेच काम करणारे अधिकारी मग त्यांना काय फरक असेल. तसं ह्या सोहळ्यामध्ये जो ज्या प्रकारे सेवा करेल बघा त्याचंही पुण्य बघा त्या पट्टीमध्ये त्याला प्राप्त होईल. मात्र सर्वात जास्त पुण्य कोण करून राहील माहिती आहे का? हे समोर जे बसलेले, जर टाळ्यावर द्यायचे नाही म्हणून किती आनंद आहे हा सोहळा आहे की बघा. एक डोळ्यांची पारणं फेरणं सोहळ्याने जसं काय आपण स्वर्गात वैकुंठात नाही कैलासामध्ये आपण जसं काही या ठिकाणी, कारण आपले महादेव जिथं महादेव तिथं कैलास काय असणार सर. आणि विशेष आज खरोखर गौरव करावं लागेल की ज्यांना आवाहन करण्यात आलं होतं, आपल्या सर्वांच आवाहन करण्यात आलं होतं की कमीत कमी किती 5 तास किती सांगितलं होतं, 5 तास किती 5 तासाचा उल्लेख करण्यात आला होता. आणि त्याला अनुसरून काही भक्त बघा या ठिकाणी समोर आले काय, आणि त्यांनी आसन बघा आसन घातलं सकाळी 8च्या नंतर. लक्षात काय बघा, तुकाराम महाराज होता ना, निश्चयाची आयशे फळ तो का म्हणे त्याची फळ वाढ, निश्चयाची आयशे बळ बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणजे निश्चय जर माणसाने केला तर नॉट इम्पॉसिबल आहे. आणि खरोखर एक दर्शन बघा त्यांनी आपल्या साधनेचं घडवलं. असे जे बघा गुरुभक्त आज जवळजवळ 12 घंटे किती 12 बाबाजी बघा 18 घंटे सिद्धासनावर. काय बाबाजी काय करायचे सतत बघा 18 घंटे बघा 18 घंटे, आणि ते सिद्धासनावर बाबांना सिद्धावर बसून बघा साधना करायची. यांनी सुद्धा प्रयत्न केला की निदान 12-13 तास का होईना या भक्तांनी प्रयत्न केला. बाबांनाच वाटवर का यांना काही जास्त बसवण्यात काही आपल्याला रहस्य नाही. आणि म्हणून त्यांची सांगता झाली म्हणून ते उभे पण उभे राहा, तिने पण उभे राहा ना. जे आज या ठिकाणी साधनेला बसले होते ना, काही निदान 5च्या पुढे त्यांनी साधना केली सांगितल्याप्रमाणे. अशा खरोखर बघा यांना आपण काय प्रथम यांच्या साधनेचं पण यांना हात जोडा ना, आज वंदन करा त्यांच्या अभिनंदन बघा त्यांचा टाळीवर का. धन्यवाद. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे बघा त्याच्याही नंबर 1 बघा, त्याच्यापेक्षाही नंबर 1 आहे की जे हवेवर कशावर ते हवेवर बघा या ठिकाणी व्रत करून या अनुष्ठानराव या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत किंवा सहभागी झालेले ते सर्व हयवाले उभे राहा, हय व्रत करणारे उभे राहा.
बरेचसे वर्ग या ठिकाणी. किती संख्या आहे ह्याची? पण अजून टाकाटाका दिसते अजून नाही की काय बघा तेच की नाही. नामस्मरणाचं काय शक्ती सामर्थ्य असतं. बाबांची काय करू जा टाळीवर घ्या बाबा लक्ष हवील कर. तिथं तरी वातावरण की नाही काय वातावरण कसं आहे? अनुकूल अनुकूल आहे. अनुकूल आहे थोडक्यात. काशीला जर प्रतिकूल का प्रतिकूल वातावरण की प्रतिकूल वातावरण होतं त्या वातावरण सुद्धा काशीला तुम्ही बसले जर टाळीवर बघा या भक्ताचा विनंती करा. प्रतिकूल परिस्थिती बघा परिस्थिती सुद्धा की संकल्प जर केला तर बघा तो कसा सिद्धी जातो या बाबांच्या कृपेने तो कसा यशस्वी होतो किंवा काढला जातो बघा. याचे ज्वलंत असे उदाहरण आहे असं. आणि आमच्या बाळगोपालापासून तर वृद्धापर्यंत या ठिकाणी सहभागी झालेले अनेक अनुरार्थी आहेत. अशा निदान ही काय लागली ना रस्ता काय हे रस्त्याला कुठं लागले कमीत कमी रस्त्याला जी रस्त्याला लागले आणि नुसते लागले नाही ते चालायला लागले. काही थोडे पावली जरा पाय उचलून चालायला लागले. काही मात्र हळूहळू काय ना काही जोरात फास घालले. अशा माध्यम बघा या अनुष्ठानामध्ये सहभागी झालेत. अशा बालगोपाल जवान असतील जे वृद्ध असतील ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील सर्वांच जरा वरात करा. टाळी अभिनयाचा जोरदार करा. म्हणजे यातून एवढंच आपल्याला लक्षात राहणार नाही. तर आपण ठरवलं निश्चय केला काय तर आपण काय करू शकतो ते काम यशस्वी करू शकतो. आयुष्यात कोणतं काम आहे ते हे काम सध्या काम कोणतं आहे काम आहे पुण्याचं पापाचं पुण्य. अशा पुण्याच्या कामामध्ये यश प्राप्त करण्यामध्ये सहभागी सज्जन आहात. त्याप्रमाणे अनेक माता बहिणी उपस्थित आहे वर्गा ठिकाणी आणि भक्त उपस्थित आहेत. गायक वादक उपस्थित आहे. त्यांचं नाव काय सोमनाथ ढोंगडे आणि आपलं संजीव हो ना. बरं का दिवसभर तुम्ही कोणत्याही कामात राहा मात्र रात्री इकडे पाहिजे बाबा समोर बाबा की नजर के सामने बाबा गाव के सामने जरा टाळी वाजवा. आप भी खुश बाबा भी खुश. लेकिन आपको देखिए बाबा भी खुश होते और आप बाबा को देखते बाबा भी खुश होते. खुशी का ठिकाना नहीं खुशी का ठिकाना. 16 जसं म्हणतात ना एखाद्या छोटस बालक हवा असं वाटावं की आपल्याला तसं हा 16 कसा आपल्याला हवा असा वाटू. कारण या वेळेला सुंदर असं नियोजन जनरल पंक्तीचं इथे येऊन महिलांनी काय करायचं घरून इथं येऊन पोळ्या लाटण्याची चांगली बघा यांनी काय केली त्याची झलक बघा एक झलक संकल्पना ती गुरुपौर्णिमेला झलक झाली त्याच्यामुळे यशस्वी झाला. कारण दुसऱ्या लोकांनी बघा तिथे लोकांनी काय केलं होतं बरं का तर चॅलेंज केलं होतं बरं का त्यांनी लक्षात काही नाही चॅलेंज केलं होतं. मात्र बघा बाबांचे कृपेमय की तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. सत्य बघा सत्य कर्माचा संकल्प बघा त्यांनी करण्यात आला आणि मग गावाचे लोक बरं का बाय भेटल्या बरं का काय भेटल्या आणि दिवसभर काही कोणाला त्यांनी पैसे जाऊन दिलं जर टाळून त्या सर्व महिलांचं कोणाचं बरं का इथं सुद्धा अनेक महिला की स्वयंपाक बनवून आपल्या सर्वांना प्रसाद लाभ करून देत आहेत. असे याही ठिकाणी ज्या महिला येऊन स्वयंपाक बनवून
बाबांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन धन्य करीत आहे. अशा मातांचं गावगावच्या जोर टाळी वाजणार अभिनंदन लक्षात. अनेक प्रकारचं भाग्य काय भाग्य बघा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे. असं आजचा किती दिवस आजचा 6वा बघा 6वा दिवसापर्यंत येऊन पोहोचलो लक्षात. आणि 6व्या दिवसाचं पुष्पगुच्छ बघा माळा म्हणजे पुष्पगुच्छ घुमताना बघा एक महत्वाचा विषय आपण घेणार आहोत. यापूर्वी आपण या माळीमध्ये अनेक प्रकारचे फुलं गुंफण्याचा प्रयत्न केला असाल. कोणकोणते फुलं गुंफले सांगतं का? लक्षात. पुष्प गुंफले म्हणजे काय केलं बाबाने आता पण काय सांगितलं की आता तुमचे बघा तुमची टेस्ट घ्या का टेस्ट ठेवा ना. एक्झरसाईज तुमची होणार. आता एक्झरसाईज चालू आहे. आता टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. तसं भागवतातील आपण अनेक प्रसंग घेतले. त्याप्रमाणे काय घेतले विधीचाही महिमा आपण या ठिकाणी चर्चा किंवा संवाद केला. त्याप्रमाणे आणखी कोणता विषय घेतला जीवनात गुरुची आवश्यकता काय. हा गुरु बघा गुरु का केला बघा गुरु का असावा लक्षात घ्या. गुरु नसलं तर काय होतं लक्षात घ्या. याचं काय उदाहरण आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे नामाचाही महिमा आपण बघितला. काही उदाहरण असेल त्याप्रमाणे काय पाहिलं संवाद भागवताले काही संवाद केले. हा नवनारायण आणि जनक राजा लक्षात त्यातही आपण सुरुवात केलेली आहे. वासुदेव आणि नारायण. वासुदेव आणि वसुदेव. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण भगवान. वसुदेव त्यांचे बाप वासुदेवाचा बाप वसुदेव. आणि त्याच्यामुळे आज वेगळं पुष्प काही या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत की ह्या पृथ्वीच्या पाठीवर अनेक देश आहेत. अनेक देश वर्ग. कोणत्या देशाचं काय वैशिष्ट्य कोणत्या देशामध्ये काय वर्ग. इतर देशामध्ये तुम्हाला फक्त काय पाहायला मिळेल मस्त हाऊस मूस कशाने काय बरं का उपभोग काय उपभोग घेण्याच्या बघा वस्तू थोडक्यात भौतिक काय भौतिक सुविधा भौतिक आराम कसा बघा आपल्याला मिळवता येईल अशाच प्रकारचा बघा कार्यक्रम लक्षात घ्या. असे अनेक या पृथ्वीच्या देश असताना बघा आपल्या भारताचं वैशिष्ट्य काय आहे इतर कोणत्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही आहे का. कोणत्याही देशामध्ये गुरु आणि शिष्य परंपरा ही परंपरा कुठे फक्त ही परंपरा कुठे फक्त म्हणून आपण किती भाग्यवान आहोत की अशी गुरु शिष्य परंपरा ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये बघा आपला जन्म झाला की किती मोठं भाग्य बघा आपल्याला प्राप्त झालं. गुरु आणि शिष्य आपला भारत इथे जर बघितला अनेक गुरु शिष्य या भारतामध्ये होऊन गेले. माझं काही पोटावर नाही इतके बघा काही गुरु आणि शिष्य ज्यांचं प्रेझेंटेशन आदर्श बघा आपण घेऊ शकतो किंवा घेतला पाहिजे. कोणते बघा गुरु शिष्य कोणत्या जोड्या एक जण कोणते सांगा बरं आज यापूर्वी होऊन गेलेल्या गुरु शिष्याच्या जोड्या का गुरु शिष्य लक्षात सागर बाबा. हा यांनी सांगितलं जनरल स्वामी एकनाथ बरोबर. थँक्यू. अजून बरं जनरल स्वामी शांती घ्या बरं. अजून रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. अजून हा ज्ञानेश्वर आणि नृत्य महाराज. अजून हा गैंडबा निवृत्ती बरं. हा रामदास स्वामी कल्याण अशा कल्याण धौम्य आणि अरुणी. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज. म्हणून बघा एका छोट्याशा अभंग सुंदर मुद्दा मांडला की त्यामध्ये उल्लेख केला की कोणता उल्लेख केला गुरुशीचा बघा. म्हणून काय त्या भाषणामध्ये काय म्हणलं जातं
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा वचित दयाचा मुख्य शिष्य वचित दयाचा वचित दयाचा मुख्य शिष्य वचित दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षस केला मच्छिंद्राने बोध गोरक्षस केला गोरक्ष बळाला गैरी प्रती गोरक्ष बळाला गोरक्ष बळाला गैरी प्रती गोरक्ष बळाला गैरी प्रसादे निवृत्ती दातार गैरी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सागर तोच मीरे ज्ञानदेव सागर ज्ञानदेव सागर तोच मीरे ज्ञानदेव सागर. ही गुरु शिष्य परंपरा आजकाल निर्माण झाली का? अनादी कालापासून. आदिनाथ म्हणजे बघा, ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु कोण? गणिनाथ महाराज. गणिनाथांचे गुरु कोण? गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथचे गुरु कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राचे गुरु कोण? आदिनाथ म्हणजे भगवान शिवाचे गुरु कोण? सांगा ना. भगवान शिवाचे गुरु कोण? जसं म्हणते आई सारखी मायाळू आईच, तसं भगवान शिवाचे गुरु भगवान शिवच नसतात. यो गुरु सर्व देवाना यकाराय नमो. गुरु आणि शिष्य परंपरा. आणि आपण बघा, एक भगवान शिवाचे अवतार असलेले पण जगद्गुरूंना सांगी मुनगी महाराज म्हणतात. अशा एक थोर महान संतांच्या परंपरेमध्ये, एक गुरुशिष्य परंपरामध्ये तर तुम्ही कसे काय ऐकाव? तुम्ही कसे काय आले देव जाणीवर कसे? मात्र बाबांना सर्व चुनके होगा, चुनके आप सबके कैसे आएगा? आप सब कैसे चुन के आया. मोडण्याचा मोडण्याचा माल बघा जरा टाकवलं. कारण बघा, आपण ह्या परंपरेत नव्हतो तेव्हा कसं होतं? झिरो होतं. कसं होतं? सर्वजण झिरो होते नाही झिरो. बाबांच्या परत नव्हतो आला, जेव्हा नव्हतो तेव्हा सर्व कसे होते? आणि बाबांच्या परंपरेमध्ये आले काय बनले? आता हिरो. काय बनले? हिरो. हो, काय बनले? नुसते हिरोच नाही, पुढे आणखी काय? रत्न, हिरे माणिक म्हणून टाळी वाजला. आपला आजचा विषय महत्वाचा काय? गुरु आणि शिष्य. बघा, मग गुरु कसा असावा किंवा कसा नसावा? काय गुरु कसा असावा कसा नसावा म्हणून काय म्हणलं जातं? पाणी पियो छान के, पाणी पियो छान के, आणि गुरु करो पहचान. कशावर का? चांगली ओळख करून बघा गुरु करा. बिगर ओळख न करता गुरु जर केला तर फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. अशावर म्हणून काय म्हणलेलं आहे? मरता गुरु रडका चला. दोघांचाही बहुत वाया गेला. गुरु आणि शिष्य. मग गुरु कसा असावा? गुरु असावे बळकट, त्यांचे धरावे. गुरु कसे असावे? बळकट असावे. बघा, गुरुची तुम्हाला व्याख्या सांगितली नाही. गुरु कोणाला म्हणतात? अंधाराकडून प्रकाश. गुरु कोणाला म्हणतात? अज्ञानाकडून ज्ञानाकडे. गुरु कोणाला म्हणतात? पापाकडून पुण्याकडे. गुरु कोणाला म्हणतात? असत्याकडून सत्याकडे. अशा 4 प्रकारच्या बघा व्याख्या गुरु या शब्दावर करत. त्याच्यानंतर काय? सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणतात? आपण मुद्दा घेतला ना, ते सद्गुरु कोणाला म्हणतात? नाथ. बघा, नाथ आणि भागवतामध्ये उल्लेख केला बघा.
ह्या उल्लेखनात भागवतामध्ये मंत्र तंत्रोपदेशती घर घर गुरु आहे ती गलो गली गुरु गुरु तुम्हाला पाहायला मिळते. पुढे सुंदर बघा मुद्दा नाथ महाराजांनी केलाय. काय म्हणले? जे शिष्या ते सद्वस्तू दाविती. काय? जे शिष्या ते सद्वस्तू दाविती त्याचे श्रीकृष्ण सद्गुरु मंदिर. सद्गुरु कोणा म्हणतात? सत्य काय असत्य काय, शाश्वत काय असत्य काय, यथार्थ दर्शन, याचा बोध बघा जे शिष्याला त्याला म्हणतात सद्गुरु. सद्गुरु. आता हे अनुष्ठान कसं आहे? सत्य का असत्य आहे? अशा विनाशी का विनाशी आहे? विनाशी का विनाशी आहे? अशा बघा सद्गुरु. आणि त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय? गुरु झालं, सद्गुरु झालं, त्या पुढे काय? जगद्गुरु. हा, पुढे काय? जगद्गुरु. बघा जगत. तसं श्री संत तुकाराम महाराज यांना सुद्धा काय म्हणलं जातं? काय म्हणलं जातं? जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे काय? जगद्गुरु म्हणजे काय? तुम्ही ठरवा बरं का. तुम्ही आता हुशार झाले. बघा गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु कसे असावे. भागवत वाचा म्हणजे लक्षात येईल आपल्या. त्याप्रमाणे आता पुढचा विषय घेऊ आपण. आता शिष्य कसा नसावा का? असावापेक्षा कसा नसावा हा महत्वाचा लक्षात. मग शिष्य कसा नसावा? गुरुला फसवणारा. लक्षात का? पहिला मुद्दा लक्षात महत्वाचा काय? शिष्य कसा नसावा? फसवणारा. त्याला महत्वाचा मुद्दा लक्षात येईल. त्याप्रमाणे शिष्य कसा नसावा? आणखी कसा नसावा? कपटी. कसा नसावा? कपटी लक्षात. कपटी नसावा. त्याप्रमाणे शिष्य कसा नसावा? आणखी कसा नसावा? काम सांगितल्यावर आपले चरण कसे सोडू, जेवून घे म्हटल्यावर आपली आज्ञा कशी मोडू, असा नसा. एक मार्मिक साध्या भाषेत मार्मिक त्यांनी टोला आणणार. टोलाला गाणेवाली होती. आणखी शिष्य कसा नसावा? हा, शिष्य कसा नाही नसावा. शिष्य कसा नसावा? मला काम सांगितलं तरच मी करील असा असावा का? सांग कामे नसा. हा, शिष्य कसा नसावा? सांग कामे नसा. खुद से प्रेरणा चेतना उत्स्फूर्तपणे उत्साह लक्षात. अपने दिल से मन से क्या? दिल से मन से लक्षात. तन से धन से. बघा शिष्य कसा नसावा लक्षात. आणि आता त्या पुढे काय? शिष्य कसा असावा? एक राहिलं ना कसा नसावा. सकाळी झोपा काढणारा नसावा का असावा? चहा पिणारा, व्यसन करणारा, बरेच विषय राहिले ना. कसा नसावा? त्या मुद्द्यावर विचारच केला कसा नसावा. हा, खोटं बोलणारा. ठीक आहे. आता कसा नसा या विषयी आपण विचार केला, संवाद साधला. आता पुढे काय? कसा असावा. शिष्य कसा असावा त्या मात्र शिष्य कसा असावा. नाथ महाराजांनी भागवत मध्ये दोन्हीचा उल्लेख केला बरं. कसा नसावा अगोदर सांगितलं बरं का, आणि मग कसा असावा शेवटी सांगितलं. मग शिष्य कसा असावा हा बरं का. काय म्हटलंय नाथ महाराजांनी? जास्तीत जास्त कष्ट ज्या सेवेमध्ये ना बघा, ती सेवा मागून घेणार असावा. कोणती सेवा मागून घेणार असावा? कष्टाची सेवा. पाहिलं अजून जिथं कमी तिथं आम्ही ही वृत्ती
ठेवताना असावा. बरोबर. अजून कसा असावा? विधीचा नियम विधी, नित्य नियम विधी बाबाजींच्या असतात. गुरुच्या कामाला धावून जाणार, प्राथमिकता देणार. पहिलं प्राधान्य कोणाच्या कामाला? सद्गुरु. नंतर कोणत्या कामाला? व्यक्तिगत कामाला. थर्ड क्लास. फर्स्ट क्लास गुरुजी प्राधान्य कोणाच्या कामाला? पहिल्यांदा सद्गुरु. लक्षात बघा, शिष्य कसा असावा. आणखी शिष्य कसा असावा? सगळं सत्य बोलणार. त्याप्रमाणे पहिलं तुम्हाला सांगितलं ना, कपटच्या उलट काय? कपटच्या उलट काय? अहो कपटच्या उलट काय? प्रामाणिकपणा. कपटच्या उलट सद्भाव. म्हणजे कसा असावा? निष्कपटी कसा असावा? कोणतंही कपट बघा त्याच्या मनामध्ये निष्कपट. शिष्य कसा असावा? आता एक छोटस उदाहरण आपण घेऊ. एकदा काय झालं, असं बघा त्र्यंबकनगरीमध्ये बरं का गुरु महाराज आले. कोण आले? गुरु महाराज आले. शिष्यांना कळालं की आपले गुरु महाराज त्र्यंबकेश्वर आलेले आहेत. बरेच शिष्यांना समजतात ते काय झाले बघा, पळतच चाले बरं का. कशासाठी आले? चला म्हणे गुरुचं दर्शन घेऊ. लक्षात येईल, श्रावण महिना घेईन आणि पुढच्या आपल्या कामाला जाऊ आशीर्वाद घेऊन. बरेच बघा आपल्या सर्व शिष्य आले बघा येऊन बसले. तर गुरुने विचार केला. गुरुने विचार केला, जरा टेस्ट, बरेच शिष्य जमा झाले बरं का, जरा थोडीशी आपण टेस्ट जरा टेस्ट घेतली बरं का. जरा टेस्ट घेतली बाई शिष्य. लयच गर्दी यांनी घ्यावं, लयच गर्दी केली बरं का. काय लयच गर्दी केली, थोडी टेस्ट आपण यांची घेतली पाहिजे. आणि म्हणून गुरु महाराज, त्या गुरु महाराज काय केलं माहिती का? एक पोते हरभरे काय आणलं, एक पोते हरभरे आणले. काय आणले? एक पोते बरं, एक दोन पोते हरभरे आणले. आणि हरभऱ्यानंतर काय केलं, सर्व शिष्याने वाटून दिले. काय केले? बघा, एक एक किलो किती वाटले बरं का. साऱ्याने एक एक किलो बघा हरभरे वाटले बरं. आणि हे गुरु महाराज हरभरे वाटताच आपल्या पुढच्या मा निघून गेले बरं का. शिष्य आपल्या घरी निघून गेले ते हरभरे घेऊन. आता घरी गेल्यावर प्रत्येक शिष्य विचार करायला लागला बरं का. काय विचार करायला लागला? म्हणे आपण महाराज दर्शनाला गेलो, त्यांनी आपल्याला काय दिलं? काय दिले? मला त्याने काही सांगितलं का आपल्याला काय करा म्हणून? फक्त काय गेले निघून म्हणे ते. आता नेमकं काय करायचं की नाही प्रश्न पडला प्रत्येक शिष्याला बघा. पहिल्या शिष्याने विचार केला, गुरु महाराज आपल्याला हरभरे दिले, करायचं काय? त्यांनी विचार काय केला, गुरु महाराजांनी आपल्याला प्रसाद म्हणून दिले असते. मग त्यांनी काय केलं माहिती का, चांगले खारे फुटाने त्याचे काय बनवले, ते हरभऱ्याचे चांगले खारे फुटाने बनवले बरं. आणि खारे फुटाने बनवून त्यांनी काय केलं, प्रसाद म्हणून. पहिल्या शिष्याने काय केलं, ते हरभरे खाऊन घेतले. दुसऱ्या शिष्याने विचार केला, म्हणजे आपण महाराजांकडे गेलो, महाराजांनी आपल्याला काय दिलं? हरभरे दिले. आणि करायचं काय सांगितलं नाही, मग करायचं काय? त्यांनी विचार केला, म्हणे महाराजांनी हरभरे दिले बरोबर आहे म्हणे, ठीक आहे म्हणे. माझं त्यांनी परत मागितले तर काय, पण त्यांनी परत मागितले तर बरं, असं त्यांनी विचार केला. मग त्यांनी बघा खिशाचा रुमाल काढला आणि ते हरभरे बारने त्या रुमालामध्ये दिले घरात ठेवून बरं का. तिसरा शिष्य पुरा विचार करायला लागला, आणि महाराजांनी आपल्याला काय दिले? बोलो जा ना, काय दिले? हरभरे. करायचं काय सांगितलं का? त्यालाही प्रश्न मला काय करावं की नाही. त्यांनी सुद्धा काय विचार केला का, महाराज हरभरे बरोबर आहे. त्यांनी पुन्हा मागितले तर, आणि ते मागल्यावर ते सुद्धा आपण कसे केले पाहिजेत, जसे त्यांनी आपल्याला दिले ना तसे त्यांना आपण दिले पाहिजे की नाही. जसे गुरु महाराज आपल्या हरभरे दिले त्याच क्वालिटीचे आपण हरभरे त्यांना परत केले पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, ते हरभरे कुठे ठेवले आणि पावती घेतली. हरभरे कुठे ठेवून दिले आणि पावती गेला बघा, त्या गोरांची पावती गेली आपल्या बघा मोबाईलच्या मागे ठेवून दे. चौथा शिष्य बघा घरी गेला विचार करायला लागला, महाराज आपल्याला काय दिले?
करायचं काय? काहीच नाही सांगितलं ना. त्याने सुद्धा विचार केला की हरभऱ्याचं खरं का नेमकं काय करायचं. मग त्या शिष्याने काय केलं ऐकावं महत्वाचं. म्हणे महाराज हरभऱ्याचं हे बरोबर आहे म्हणे. आता आपण काय करू म्हणे, पेरू काय करू, आपल्या शेतात पेरून देऊ म्हणे. मग त्यांनी 1 किलो हरभरे काय केले, पेरली बरं. पेरल्यानंतर त्याला किती किलो झाले, 20 किलो 20 किलो झाले. किती झाले, 20 किलो बघा आले. त्यांनी 20 किलो पुन्हा दुसऱ्या वर्षी पेरले बरं का. ते 20 किलो ते हरभरे त्यांनी काय केले, पेरले. पुन्हा दुसऱ्या वर्षी पेरले. किती झाले, 400. किती किलो झाले, 4 क्विंटल 400 किलो. त्यांनी ते 4 क्विंटल पुन्हा पेरले. किती झाले, 4 क्विंटल किती झाले, 80 पोते. 80 किती, 80 पोते. आणि मग 4 वर्षानंतर पुन्हा गुरु महाराज झाले बरं. कुठं, त्या त्र्यंबक नगरीत आले 4 वर्षानंतर पुन्हा गुरु महाराज. शिष्यानं समजलं, काय समजलं, गुरु महाराज आगतम. लक्षात काय, स्वागत. आणि मग आपण गेलं पाहिजे, असं गेलं पाहिजे. म्हणून गुरु महाराज आले समजतात, सुरक्षेची धावपळ झालं का गुरु महाराज दर्शन घेतलं. आणि अजय बघा तुमच्या सर्व खाली बसल्यावर बसल्यानंतर गुरु महाराजांनी पाहिलं आपलं सर्व फक्त शालेवर बरोबर आलेले आहेत. काही हरकत नाही बरं का. महाराजांनी बघा सुरुवात केली. महाराज काय सुरुवात केली म्हणे, बघा म्हणे भक्तांनो, मी तुमच्या गावाला किती वर्षापूर्वी आलो होतो म्हणे, जरा बोट करा ना, किती वर्षापूर्वी. हा, त्यावेळेला आलो असताना तुम्हाला काय दिले होते म्हणे, काय दिले होते, किती दिले होते, किती दिले होते. मग महाराजांनी प्रश्न केला सारा शिष्यानं. काय प्रश्न केला, माझ्या हरभऱ्याचं काय केलं सांगा म्हणे. काय म्हणे गुरु महाराज, काय म्हणे, काय सांग. पहिला उठला आणि गुरु महाराज सांगू लागला म्हणे, महाराज तुम्ही मला हरभरे दिले होते, मला वाटलं प्रसाद म्हणून दिले, म्हणून मी काय केले, चांगली भाजून घेतले बघा, चांगली त्याची फुटाणी बनवली, काय की प्रसाद म्हणून. गुरु काय म्हणले, बस खाली बाजूवर. दुसरा उभा राहिला, महाराज तुम्ही हरभरे दिले होते, मला वाटतं तुम्ही पुन्हा परत मागाल, म्हणून मी काय केले, हरभरे मी रुमाल काढला माझ्या खिशातला म्हणे, त्यात बांधून माझ्या घरात ठेवले म्हणे, काय म्हणे घेऊन ये. लगेच बरोबर घरी गेला, हरभरे आणले, गुरु महाराज ठेवले. तर काय कसे दिसले महाराजांना, कीड लागलेलं. 4 वर्षानंतर सांगा ना, त्या रुमाला मध्ये हरभरे काय झालं असेल, काय झालं असेल. गुरु महाराजांनी पाहिलं, आपण दिले हरभरे काय झालेले म्हणे. महाराज काय म्हणे, वही बाजूला बरं का, वही बाजूला बसवा. तिसरा उभा राहिला. किती नंबरचा उभा राहिला, 3 नंबर. फोटो करा जरा, तुम्ही किती नंबरचे पाहू आता. 3 नंबरचा उभा राहिला. तो गुरु महाराजशी सांगू लागला, नीट बसा मांडी व्यवस्थित, सवय लावा. वडील वळण आपल्याला सवय कशी लावायची, सत्संगांनी सवय लावली, आपल्याला सवय लागेल. सवय इकडे तिकडे फिरायचं हो का, सत्संगा टायमाला इकडे तिकडे फिरायची सवय लावायची नाही आपल्याला. आपण काय केलं, आरतीच्या टायमाला सत्संगाला काय केलं पाहिजे, बघा वेळ बघा कुठे द्यावा का, हे समजलं पाहिजे. तिसरा शिष्य उभा म्हणे, महाराज आपण मला हरभरे दिले होते, मी विचार केला गुरुदेवांनी आपल्याला हरभरे दिले आणि त्यांनी समजा मागितले ते परत केले पाहिजेत. परत करताना सुद्धा ते जसे दिले तसे परत केले पाहिजे म्हणे, असं मला वाटलं. म्हणून ते हरभरे कुठे ठेवले, ते हरभरे म्हणे तुम्ही दिले. गुरु महाराज काय म्हणले, गो इमिजिएट, काय गो अँड कम. लगेच बघा धावत पळत लगेच पावती, ती मोबाईलच्या पासून पावती काढली, गेट म्हणला दाखवली, लगेच ते हरभरे काढले, घेऊन आला महाराजांच्या समोर ठेवले. महाराजांनी बघितले हरभरे काही दिसले महाराजांना.
जसे दिले होते महाराजांनी बघितलं, आपण जसे दिले होते ना बघा, तसेच हरभरा का म्हणे. महाराज जरा बरं वाटलं सर, मला जरा बरं वाटलं. निदान ऐवत जसं तसं ठेव. निदान जसे जैसे थे जैसे वैसे. महाराज म्हणे काय हरकत नाही. चौथा किती नंबरचा उभा राहिला आता? चौका 4 नंबरचा भक्त उभा राहिला. अशा 4 नंबर तो आता सांगू लागला महाराजांना, म्हणे महाराज मला आपण 1 किलो हरभरा दिले होते. मी ते हरभऱ्याचं काय केलं म्हणे, ऐका म्हणे महाराज, मी ते तुम्ही दिले हरभरे काय केले, माझ्या शेतात पेरले म्हणे पहिल्या वर्षी. मला किती किलो झाले? 20 किलो. ते पुन्हा पेरले म्हणे, मला किती किलो झाले? किती झाले? 4 क्विंटल. ते पुन्हा पेरले म्हणे, किती किलो पेरले? 4 किलो 400 किलो पेरले म्हणे. किती झाले मला? किती झाले हरभरे? महाराजांना शिष्य काय समजा म्हणे, मला तुम्ही दिलेल्या 1 किलो हरभरा आता किती पोते झालेले आहेत? 80 किलो. महाराज काय म्हणले, मग महाराजांच्या अर्ध्या ऐकली त्यांनी, आणि ऐकून त्यांनी काय केलं माहिती का, लगेच कॉल टू होम ऑन मोबाईल वर घरी काय केलं त्याने, कॉन्टॅक्ट केला, फोन केला. आणि फोनवर काय सांगितलं माहितीये का? फोनवर काय सांगितलं, लोड आयशर, काय लोड आयशर आणि कम इमिजिएट वर का काय सांगितलं, काय संदेश दिला, लोड आयशर. किती पोत्यांचा महाराज समोर उभा केला. आणि तो शिष्य काय म्हणा, महाराज हे तुम्ही तुमचे हरभरे हे तुम्हाला चरणी अर्पण करतो सर. त्या टाळी वाजून त्या शिष्य नावाला सर जरा कनेक्ट माणसं कनेक्ट. मग शिष्य कसा असावा? 4 नंबरचा शिष्य. किती नंबरचा? अच्छा, आता प्रत्येकाने विचार करा, आपण कोणत्या नंबरवर बसतो की नाही. काय करा, प्रत्येकाने थिंकिंग करायचं, आपल्या माइंडलाच काय करायचं, विचारायचं, आपण कोणत्या नंबर, कोणत्या क्वालिटीच्या, आपण कोणत्या साच्या. लक्षात घ्या, भारताची गुरु शिष्य परंपरा, आणि त्या परंपरेमध्ये आता विचार करा ना, एकूण जगाची लोकसंख्या किती आहे? 800 CR म्हणजे 800 कोटी. हा, 800 कोटी. किती कोटी आहे? 800 कोटी. हा, लोकसंख्या कोणाची आहे? जगाची. त्या तिथे किती बसेल फक्त? 800 किती बसेल? विचार करा ना, 800 कोटी कुडे आणि 800 कुडे किती बघा. स्पेशल आहे. ही भाग्यवान म्हणावं लागेल, किती भाग्यवान म्हणावं लागतील. यांना बघा सद्बुद्धी झाली, काय सद्बुद्धी झाली. आणि या अनुष्ठानामध्ये काय झाले सहभागी झाले. जोरात टाळवा यांचं नाव. मग शिष्य कोणासारखा असावा? अहो, एकलव्यासारखा. गुरु महाराज काय मागितलं होतं? त्यांनी विचार केला का? लक्षात. आणखी शिष्य कोणासारखा असावा? आणखी कोणासारखा असावा? हा, गुरुक्षाने काय केलं होतं? आणखी शिष्य कसा असावा? कोणासारखा असावा? हा, बजरंगबली सारखा. एकलव्य झालं ना, बजरंगबली सारखा. का बजरंगबली समजा काम सांगितलं तर बजरंगबली असे म्हणत होते का, आता मला जमणार नाही, किंवा असा कारणामुळे मी जाऊ शकत नाही? हो, बजरंगने काय उत्तर दिलं सांगा ना. प्रभू श्रीराम यांनी आज्ञा केल्यानंतर हनुमंतांनी काही कारण सांगितलं का? सांगा ना.
असं एखादं जरी उदाहरण आहे का हनुमंताच्या चरित्रामध्ये की प्रभू रामचंद्राने आज्ञा करावी आणि हनुमंताने काय सांगावं? लक्षात आहे काय बुद्धिमत्ता हनुमंताची होती? लक्षात काय? गुरु से ते म्हणते ना बाप से बेटा सवी, तसं गुरु से शिष्य तसं बाप से बेटा जसं म्हणतात ना की काय म्हणत्या, ऐसा पुत्र देई गुंड, ऐसा पुत्र देई गुंडा तसं ऐसा शिष्य देई गुंडा त्याचा त्रिखंडा. लक्षात दे. मग शिष्य कसा असावा? छत्रपती शिवाजी महाराजांना काय कोणतं दुधानं सांगितलं होतं? कोण दुधानं सांगितलं होतं? मग ते म्हणले का वाघ मला खायला, मी कसं दुधानं? लक्षात दे. म्हणजे बघा गुरुने आज्ञा केल्यानंतर बघा गुरु आज्ञा काय? गुरु आज्ञा शीर्षावर कोणते बघा कारण काय? कोणते कारण न सांगता उलट कोणता विचार बघा शिष्याने केला पाहिजे की माझं बघा माझं भाग्य काय? माझं भाग्य उदयाला आलं. काय उदयाला आलं? माझं भाग्य उदयाला आलं की गुरु महाराजांनी मला काय केलं? सेवेची संधी दिली. काय दिली? कोणती संधी दिली? सेवेची संधी. बरं का? म्हणून आपल्या भक्तांनी विचार करा, सर्व विचार करायचा आहे. सांग मी राहायचं नाही, काय राहायचं नाही. मग बाबा बोलवतील, मग सांगतील, मगच आपण तारीख देतील, मगच आपण जाऊ. लक्षात. असे शिक्षक आहे. कोणत्या नंबरचे आहे? किती नंबरचे? सेकंड क्लास. तर ज्यांनी श्रमणाची तारीख घेतली ना त्यांनी काय विचार करायचा? आपल्या जबाबदारी ना शेतीची असेल, गोष्टी कोणती असेल आश्रमामध्ये की आपण काय अगोदर काय केलं पाहिजे? अगोदर त्या आश्रमामध्ये आलं पाहिजे, तिथं बघितलं पाहिजे की कोणतं काम करणं गरजेचं की गोसेवा करणं गरजेची आहे, शेतीचं गरजेची आहे, मंदिरात गरजेची. हे आपण काय केलं पाहिजे? इन्क्वायरी स्वतः डोळे बघितलं पाहिजे. नंतर त्या तयारीने आपण काय केलं पाहिजे? नाही तर काय समजा यायचे इकडे समजा झाडा छाटणी करायची, घरून काहीच आणायचं नाही. सांगा जर युद्धाला जायचं, सैनिक जर वेगळ्या हाताराचा गेला तर त्यालाच काय करावं लागेल? मग आपल्या सेवेला जायचे ना, मग कोणतं काम करायचं लक्षात हे सुद्धा आपल्या अगोदरच नियोजन पाहिजे. त्यानुसार आपण काय केलं? त्या तयारीने आपण तर खऱ्या अर्थाने बघा गुरुसेवेचं फळ लक्षात घ्या. विशेष बघा त्या शिष्याला प्राप्त होत असतात. म्हणून बघा यापुढे लक्षात घ्या बरं का, यापुढे लक्षात घ्या. जी सेवा ज्या शिष्याने भक्तांनी घेतली ना त्यांनी काय करायचं? त्यांनी काय बघा करायचं ही ज्याने त्याने आता काय लक्षात घ्या बरं का. नाही तर बाबा बरं का, बाबाचा जवळ उठा बरं का, तू दुसरा कार्य आपलं चालू करा. दर टायमाला बघा बाबांनी सांगायचं नंतरच तुम्ही करायचं सांगा. ही अत्यंत चुकीची पद्धती. मग आता बरं का बाबा काय करणार आहे? आता अशा भक्त दर्शनच घ्यायचं. आता कार्यक्रम पण सुरू का दर्शनाचा? अशा भक्तच काय करायचं? खाली लोटांगण भाऊ, खाली लोटांगण, दुसरं काय पर्याय सांग ना आपल्याकडे. लक्षात आपलं दुसरं काय पाहिजे? आपण काय म्हणतो शेवटी बोलता बोलता काहीच उपाय चालला आणि शेवटी काय म्हणतो? भाऊ हात जोड, कोपरा बसून तिसरं मस्त. नाही इथपर्यंत नको आता एवढं. हे बघाच यांनी बरं का, बघाच यांनी मुद्दा मांडला तर तुम्हाला सांगा असू द्या. आता बघा जर आपण बघा प्रत्येकाने विचार करा, एवढ्या महान संतांच्या प्रेमपणे आपल्याला समजा ते पुणे नाही योग आला आणि आपण जर त्या ठिकाणी थर्ड क्लासचं काम केलं. काय केलं? थर्ड क्लासचं काम केलं. म्हणजे गुरुला जे अपेक्षित आहे, ज्याची गरज लक्षात घ्या. आणि ते आपण दुसरं भलतंच काही जर करीत बसलो तर आपण काही कामाचे तर का. अशी आपली स्टेज आपली काय विचारसरणी, आपली स्टेज कशी तयार झाली पाहिजे, कशी असली पाहिजे बरं का. नुसतं शिष्य बनायचं नाही. काय तर शिष्य बनल्यानंतर काय केलं पाहिजे? शिष्य काय केलं पाहिजे की गुरूंना काय? गुरूंना आनंद होईल. गुरुनाची अपेक्षा अपेक्षित हा ना. बाबांना आश्चर्य वाटतो
आता हे प्रत्येकाच्या घरी तुमच्या घरी शेती आहे की? मग तुम्हाला आम्ही सांगायला येतो का की अमुक करा तमुक करा? सांगा ना. बाबा तुम्हाला सांग घरी तुमच्या घरी सांगायला येतं का या बागाला अमुक करा आणि त्या झाडाला तुम्ही असं करा तसं करा सांगितलं का? मग बाबाला येत बघा इथंच बघा बाबाला बघा नाराजी बघा नाराजी वाटत लक्षात की बाबा सांगतील मग आपण करू बघा. ही अत्यंत काय बघ ही अत्यंत ठळकाची सिस्टीम किंवा चुकीची पद्धत आहे. मग यापुढे प्रत्येकाने कशी तयारी ठेवायची आता बरं कशी तयारी ठेवायची आता उद्या लक्षात नाही तर आता काय कार्यक्रम करा तुमच्या लक्षात खास कोणता कार्यक्रम जय बाबा आता किती वेळ आहे आपला विषय आता काय गुरु शिष्य परंपरा काय बघा आपल्या भारताचं वैभव तेव्हा असं आपल्या भारताचं वैभव एका देशात दुसऱ्या देशात आहे का? आणि मग आपण वस्तू सुद्धा कोणाची वापरायला पाहिजेत? चीनच्या वापरायच्या का? भारतीय स्वदेशी बनावटीच्या अमेरिकेच्या वापरायच्या का? अशा जसं बघा आपल्या घरामध्ये की समजा दोन आई असले सावतर आणि सखी तर आपण कोणत्या आईवर प्रेम करतो? सखी का सावतर सांगा ना आता तर बोलत जा ना. मग आपली सखी आई म्हणजे कोण आहे? आपला भारत देश म्हणजे कोण आहे? आणि चीनचे जर आपण वस्तू वापरली तर चीन कोण आपलं सावतर आहे की नाही? मग कोणाची वस्तू वापरायची? नरभाषाली अत्यंत महत्वाचं का सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचं बरं का. आज आम्ही बघा पेपरवर सुद्धा बरं का विवेकानंद बरं का वाचा बरं का अत्यंत महत्वाचा मुद्दा बरं का जोही साध्या सुद्धा माणसाने कोणी घेतलेला आहे. ऐका भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच तुम्ही खरेदी करा. ट्रम्प यांचे मृत अर्थव्यवस्था वक्तव्य टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक म्हणजे म्हणाले. अमेरिकेला बघा प्रत्युत्तर देताना मुद्दा कोणी मांडला? हा भारताच्या पंतप्रधान. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर. वाराणसीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यात त्यांनी केलेली सर्व वक्तव्य आहेत. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःचे आर्थिक हित प्राधान्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यावर अधिक भर द्यावा. भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच व्यापाऱ्यांनी दुकानात ठेवल्या पाहिजे आणि आपण ग्राहकांनी त्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धरला. भारत हा मृत अर्थव्यवस्था असल्याचे सांगत भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 25% करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे एका कार्यक्रमात मोदी यांनी ट्रम्प यांना ही अप्रत्यक्ष चपराक लगावली. रशियाकडून लष्करी उपकरणे आणि खनिज तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताला दंडही आकारला आहे. या घडामोडीबाबत पंतप्रधान मोदी कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले की जगातील अर्थव्यवस्था सध्या अस्थिर असून अशा काळात अनेक देश फक्त आपल्या हितसंबंधांकडे लक्ष देत आहेत. भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत सजग राहावे लागणार आहे. स्वदेशीचा कठोर पुरस्कार आणि सामूहिक प्रयत्नातून आपण भारताला विकसित देश बनवू शकतो. जगाने पाहिले भारताचे रौद्र स्वरूप
ऑपरेशन सिंदूरमुळे हो, जग बरोबर. हो, हो. बरं का, पहिला मुद्दा काय आहे महत्वाचा, कोणत्या वस्तू वापरायच्या, स्वदेशी. असं कोणी म्हटलं त्यांनी उदाहरण कोण दिलं, ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे, ट्रम्प. त्यांनी बरं का, हा ट्रम्प, हा डोनाल्ड ट्रम्प. तर का इमान खरेदी मुद्दा झाला होता बरं का. त्यांनी भारताला 700 कोटीचं किंमत सांगली. भारतात किती किंमत सांगली विमानाची, आमची विमानं आम्ही तुम्हाला देतो म्हणे, आमची विमानं तुम्ही घ्या म्हणे. किती कोटी सांगली किंमत, 700 कोटी. त्याच्यापेक्षा बघा चांगली गुणवत्ता असली विमानं रशियाने किती किमती दिली आपल्याला, 350 कोटीच्या आमची, 315 कोटी मध्ये किती बघा, 315 कोटी मध्ये लक्षात. म्हणजे बघा अमेरिका भारताकडे कोणत्या दृष्टीने पाहते लक्षात. आणि म्हणून त्याला का प्रत्युत्तर देताना या ठिकाणी जो मुद्दा आपल्या भारतीय पंतप्रधानांनी या ठिकाणी मांडला, म्हणजे देशावर का देश किती प्रेम असावं की देशाच्या वस्तू कशा आपण या ठिकाणी त्याला महत्त्व देऊन वापरल्या पाहिजेत, या संदर्भात जे वक्तव्य म्हणजे कुठं केलं त्यांचा मुद्दा सांगणार वाराणसी. त्या टाळ्या होण्याच्या पुन्हा आपण बघा देशाबद्दल. म्हणून बाबा तुम्हाला काय सांगायचं, हे मोठाले पेरू लावा सांगायचं का, द्राक्षाला औषध मारा सांगितलं बाबा, हे रासायनिक गट्टा सांगितलं का लक्षात. तुम्ही लोक काय करू राहिले सांगा ना, तुम्ही लोक काय करू राहिले सारे, म्हणजे तुम्ही कशाच्या मागे लागेले. तुम्हाला बघा तुमच्या लोकांना आरोग्याची गरज दिसत नाही, तुम्हाला फक्त काय दिसतं, ओनली पैसा पैसा बसा. आणि त्या पैशाच्या नादी लागून खाऊन राहिलं काय, तुम्ही लोकांना विष खाऊ काय खाऊन राहिले सांगा. ज्या पिकाला फळाला रासायनिक औषध वापरले, असे खत वापरले, तर ते पिकामध्ये काय तयार होईल सांगा, विष तयार होईल का अमृत तयार होईल. सोपं गणित आहे ना. त्या फळामध्ये त्या पिकामध्ये काय तयार होईल सांगा, अमृत तयार होईल का विष तयार होईल. मग तुम्ही लोक काय खाऊन राहिले आणि काय पिकून राहिले हे लक्षात. पण आपल्या भारतीयांनी कशाला प्राधान्य द्यायचं, स्वदेशीला, म्हणजे बघा सेंद्रिय खताला, कोणत्याला, सेंद्रिय शेती, गांडूळ खत लक्षात. त्याप्रमाणे औषध सुद्धा बरं का कोणते वापरायचे, कोणते औषध कोणते वापरायचे, हा जैविक त्याला त्या सर्वात भारी औषध कोणते माहितीये का, गाईचं गोमूत्र. सर्वात भारी औषध म्हणजे म्हणतो रामबाण उपाय कोणता आहे, गोमातेचं गोरक्षण. आणि म्हणून बरं का भारतीय, तुम्ही सर्व भारतातलेच ना, तुम्ही सर्व भारतातलेच ना, जर वर हात करा ना, भारतातले आहे की नाही, हो वर हात करा. तुम्हाला काय वाटत तुम्ही देशद्रोही आहे का, हो जर चला जर दोन्ही हात वर करा ना, दोन्ही हात असं की म्हणजे देशाबद्दल स्वाभिमान काय की, जो दोन्ही हात वर करून काय करतो देशाबद्दल. तर आता त्या पुढचं ते प्रेम दाखवलं टाळीवर खरोखर बघा फारच प्रेम तुमचं बघा देशाबद्दल आहे. म्हणून आपण देशभक्ती बरे गीत घेऊ आणि काय करू सांगते. हे मेरे वतन के, वर हात उठाव. मेरे वतन के तुम खूब लगा नारा. आहे त्या जागेवर खाली बसा. शहीद जवानांना ही श्रद्धांजली आहे तिथेच खाली बसा. बाबाजी सांगतील तेव्हा टाळीचं तालावर सहकार्य करतात. खाली बसून बसा. हे तर कळायला पाहिजे ना हो, टाळी कधी वाजवायची, कोणत्या वेळा प्रकार म्हणजे त्याला म्हणतात प्रसंग म्हणजे प्रसंग अवधान. प्रसंग अवधान असणं फार गरजेचं लक्षात.
ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़ी, जब तक थी सांस लड़ी, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर मानो, सो गए अमर। जय 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 माता की जय जय जय। जय जय जय। देश प्रेमियों के लिए और गुरु प्रेमियों की जरा जोर से ताली बजाओ। हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। बहुत बढ़िया। क्या बात है। आज के दिन अभी सब लोगों ने जो चर्चा की, इसके बारे में चर्चा की खुद के लिए और देश के लिए, और के साथ साथ अपने भारत के जो पीएम, यानी पीएम में क्या प्राइम मिनिस्टर, लेकिन वो कहते हैं प्रधान सेवक, मेंबर ऑफ पार्लियामेंट, MP, जिनका नाम है नरेंद्र दामोदर दास मोदी। नमो 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 नमो। उन्होंने सिंदूर, ऑपरेशन सिंदूर के बारे में आज के पेपर में बड़ी जिक्र किया है। लोकमत वाले ने बढ़िया, हाँ, की ज्यावेळेला जो पहलगाम का हल्ला बघा, आपल्या 26 भारतीयांना गोळ्या घालून बघा ज्यावेळेला मारण्यात आलं बघा, तर मोदींनी काय वक्तव्य केलं होतं, म्हणे मला बरं का काय ते जे माझ्या भारतीयांना जे मारलं गेलं म्हणे, माझ्या हृदयाला काय होतं म्हणे, वेदना वेदना वेदना, त्याच्या वेदना बघा, ते मी का सहन करू शकत नाही बघा, सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी कोणतं ऑपरेशन सिंधूर बघा, ऑपरेशन बघा. आणि सुंदर वाक्य शेवट 2-3 वाक्य सुंदर त्याने मागितलं. ऑपरेशन सिंदूरमुळे हा, जगाला भारताची ताकद आणि त्याचे रौद्र रूप दिसले. आमच्या देशावर हल्ला करणारे पाताळात जरी दडून बसले तरी त्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वाराणसीतील कार्यक्रमात म्हणले. त्यांनी सांगितले की पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांची हत्या झाली. या घटनेने मी व्यथित झालो. आपल्या देशातील माय भगिनींच्या सिंदूरवर ज्यांनी हल्ला केला त्यांचा बदला घेण्याचे वचन मी महादेवाच्या कृपेने पूर्ण केले. जैसा महादेव बघा, रुद्र रूप धारण से सिंदूर से माध्यम से
हमारे मोदी ने कौन सा रूप धारण किया? रौद्र रूप. जरा ताली बजा के. तांडव. पुढं महत्वाचं म्हणलंय अजून, ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवाच्या चरणी अर्पण करत आहे. हर हर महादेव. 140 कोटी भारतीयांनी दाखवलेली एकजूट हेच या मोहिमेमागील खरे सामर्थ्य आहे. शिव म्हणजे कल्याण, पण जेव्हा वाईट गोष्टी दहशतवाद डोके वर काढतो तेव्हा महादेव रौद्र रूप धारण करतात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे हेच रूप जगाने पाहिले. वार येर वार. असो बघा, देशभक्ती, देशप्रेम, देश सेवा बघा काही नसा नसामध्ये की भरलेली असते. म्हणून असो, आपला आता वेळ संपलेला आहे की म्हणून आजच्या या संघर्षामध्ये आपण या ठिकाणी अनेक प्रकारचं प्रेम या ठिकाणी बघा बाबांना आपल्या माध्यमातून पाहायला मिळतं. खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं तेवढं कमीच आहे. तुम्हाला धन्यवाद जेवढे कमीच पडतील. म्हणून पुरुष एक जोर से ताली बजा के भक्तों का. पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हरि ओम शांति शांति शांति.